सुस्वागत रंग घेतलेला अभिवादन करून उत्कर्ष मंडल भारत होती स्वागत करता हो चित्त या वगनाट्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आता झालेलं ग्रामदेवतेचं गाणं हे गीत पुन्हा
जा तिकडे जातो बघ तू बघ हे तो बघ मारा आणि करा तुमच्या मर्यादेचा शब्द नाही होणार ते तुमच्यानं आपल्या गोष्टी देऊन आपल्याला शहरातून शिकवतो तेव्हा त्याला जिवंत सोडायचा नाही असं करून चालणार नाही. अरे तो सुडाने पेटलाय खरा पण तो राजा प्रताप शहाचा शत्रू वाटतो. अरे पण असं राजा प्रताप शहामध्ये चीड निर्माण होण्यासारखं झालं तरी काय. अरे ते तुला सांगून काय फायदा आहे. आम्हाला सांगितलंच पाहिजे. मग ऐक 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या राजा प्रताप सिंग मला राज्य बाहेर हाकलून दिलं आणि त्या नराधमानं माझ्या पत्नीला ठार मारलं आणि माझा एकूण एक वारस त्या माझ्या मुलाला सुद्धा त्याने ठार मारलं रे ठार मारलं. त्या राजा प्रताप सिंगला माझ्याबद्दल खोटं नाटक सांगून मला राज्याबाहेर हाकलून दिलं आणि तेव्हापासून एकच इच्छा आहे सूड सूड म्हणजे सूड. नाही नाही आता तुला सोडणार नाही. शांत हो बौसिंग शांत हो. होय बौसिंग अरे तुझ्या याला संग्रामात तू आता एकटा नाहीस. अरे आम्ही सुद्धा हो तुझ्या सोबतीला. आम्ही सुद्धा हो म्हणजे तुम्हाला ओळखलं. होय माया होय बौसिंग अरे ओळखलं तुला. चला मी धन्य झालो. मी धन्य झालो. सर्व हो गया आपल्याला कपटी माया सुराला आणि राजा प्रताप सिंगला या राज्यानं नष्ट केलंच पाहिजे. होय त्यासाठी अरे चंद्रनाथच्या साऱ्या कोरोना मला माहित आहे. त्याचाच उपयोग करून चंद्रनाथ काढायची आणि एक ठिकाणी ठार करायचं. राजा प्रताप सिंग अरे मी माझ्या सुराला कसा गेला पाहतच राहा. अरे नाही चक्र माझ्या पाया मोठा घाललं हवं तर गावात लाभ करलेला नाही. अगदी जीवाची खिचडी झाली बघा. त्या जिओ बाजा कुठे राहिला कुणास ठाऊक. या घनदाट जंगलात वाघाच्या सिंहाचा तावडीकर गावला नाही ना. अरे बाजा अरे असा ओरड झाला तरी काय तुला. काय भूतीत पाहिलात की काय. भूतीत काय पण नाही वेगळं पाहिलं आणि सापे आपण गेलो. मी मेलो आजा मी मेलो वाच. अरे बाबा तू असा लवकर नाही मरणार. सर्वांना वर पोचल्याशिवाय तू मरणार नाही. तुझं हे ओझ चावरून माझा जीव जाण्याची वेळ आलाय. सांग किती काय पाहिलास. मला ना लय मोठा आजा लय मोठा अरे पुढे कोण दगड दिसला आणि
केलं माहितीये माझ्या एक दगड मारला आणि मी घाबरून गेलो पण मला काय मग दगडच नाही राजा तेच सांगतोय ना तुला अरे मग कशाला घाबरलास लय मोठा दगड होता बघ अरे बाबा ते एवढीच माकड आणि एवढा मोठा दगड अरे मला काय आवाज समजतो जा तिकडे तुला काय माझ्या कळतच नाही काय माणूस आहे अरे कोण आहात तुम्ही आणि इथे का फिरताय थांबा तुमचं नाव सांगते आम्ही लवकर त्या वस्तीतून जातो दया करा अरे पण तुम्ही इथे का आलाय बाई कोणी विचारत नाही ना तुम्ही नाही ते नाही आम्ही चंद्रनगरचे सूर शिपाई वेडा वैभव शिक्षक शोधात आलो आणि त्यात या बाजाला वाद मारला तेव्हा बाई या बाजीला थंडी घालता का हो बाजेची थंडी मी घालवते होय काल बघूया मी कशाला आरशात पाहू दे मी कुणाच्या बंधनात राहू दे मीच माझ्या रूपाची राणी सजना मीच माझ्या रूपाची राणी वैभव सिंगचा शोध लावणार चला आपण इथून निघून गेले पाहिजे बाबा वाट बघतायत माझी
ठीक आहे, त्या वैभवसिंगला पकडायला सांगितलं, त्याचं काय झालं? महाराज, वैभवसिंगच्या शोधासाठी आम्ही आमचे 2 सेवक पाठवले आहेत, परंतु तो लाखन मिळाला, त्याचा अजून काही पत्ता नाही आणि तसा तो गरीबच दिसतो. दिसतं तसं नसतं प्रधानजी, त्याची निवड फार पूर्वीची दुश्मनी आहे. महाराज, हे म्हणजे क्षमासामी लहान थोडी मोठा हात घेतो. नाकेच्या दुश्मनाचं खरं कारण समजलं असतं तर आमच्या ज्ञानात थोडी भर पडली असती. महाराज, आपण आमच्या विश्वासातले हात म्हणून सांगतो. 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लाखन माझा अंगरक्षक होता, त्याची पत्नी आमच्या शहरात आली. एके दिवशी त्याची पत्नी लपत शपथ आमच्या शहरात आली. आम्ही आमच्या मनाला आवर घालू शकलो नाही. तिला भाऊ पसंत घ्यायला आणि नाक्या मिळला यायला आम्ही आरडाओरडा करतात. लाखाने हातातली शस्त्राने आपल्या पत्नीला घात केला आणि पळता पळता आमच्या 6 महिन्याच्या कन्याला घेऊन गेला. प्रणाम बाबा, प्रणाम बाबा. काय चालवत आहे? प्रतापसिंग राजाचा राज्यकारभार की गोंधळाचा गोंधळ? कुणासमोर काय बोलतायची सूत्र आहे ना आपल्याला? बाबा, आम्ही चांगल्या स्थितीत आहोत, पण ज्यांच्यात असंतोष मारला याचा कधी आपण विचार केला? आताच महासुर यांची चौकशी केली. आपल्याला फक्त उत्तर मिळाले असेल, पण या गोर गरीब जनतेकडून जादा कर वसुलीचा फरमान मांडलाय. आम्ही आपल्याला कधी खोटं सांगू का? नक्कीच आमच्या विरुद्ध या इंग्रजांच्या कुणीतरी कान भरले आणि म्हणून तसे बेताल बरोबर काही ऐकायचं नाही. तुम्ही युवराज राजवाड्यात जाऊन सर्व जनतेची समजूत करा. येतो मी. ठीक आहे. तुला जमसदी पाठवतो, मग पाहतो तुझा पराक्रम. कसला विचार करत आहात? नाही म्हटलं, राज्याची चौकशी करण्यापेक्षा तुझाच पाठव मार्गातून मोकळा करतो. खाल्ल्या अन्नावर बेईमान होणारा जातीचा कुत्रा आहे. दे, अरे दे शिवा दे, पण तू दिल्या शिवा या माझ्यासाठी ओळख असते. हे माझे लक्षात ठेव. तरी मला वाटलंच होतं की बाबाने या राज्यात विषारी नाक पाडून ठेवलाय. अरे आता तो तुला कसं डान्स करतो बघ. तुझ्या अंगात हिंमत असेल तर चला तुझं समजेल. ठीक आहे. राजाचा मुलगा मंदार आणि आमचे प्रधान मयासिंग याने कपट कारस्थान करून माझ्यावर हल्ला केला. त्याच्या तलवारचा एक भाग माझ्या वरमी लागला आणि मी बेशुद्ध अवस्थेत पडलो. तू मला पाणी दिले ना, आभारी आहे तुझा मी. ठीक आहे, येतो मी. मला असं मी जखमी अवस्थेत जाऊ देणार नाही. मी आमच्या गृहेत चला.
दमलो एकदाचा. अगदी कंटाळा आला बघा. त्या बाजेला वादाचा झटका. एकदा मेला असता तर सुटला असता. नवीन साथीला तरी भेटला असता. अगदी जीवाचा कंटाळा आला बघा. बाजा याच्या आला कोणाचा वाजीत बाजा. तुझ्या जीवाच्या काळजाची सांगतोय. काय रे काय माझ्या आज्जा सांग ना. जिपरीने माझं काय केलं तेव्हा माझं काय केलं माहितीये. एक गाणं म्हटलं. आज मी तुझा जीव जातोय. मी गाणं म्हणतो. ठीक आहे ठीक आहे चालेल. हॅलो, माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे. विराज सत्पाल, सुमित चव्हाण यांच्याकडून मगाशी ग्रामदेवतेवर जे गीत झालं त्याच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि सूर्यकांत रमेश पवार, नवतरुण मंडळ फणसवले. सूर्यकांत रमेश पवार, नवतरुण मंडळ फणसवले. पुन्हा एक देवाचं गीत, ग्रामदेवतेचं गीत सादर व्हावं याच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलंय. एक नवीन गीत सादर करण्यासाठी या गीतातून पूर्ण करीत आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Oh
डोळ्यात तेल घालून म्हणजे पारा जागता ठेवला पाहिजे. प्रधानजी तुम्ही आधी शिट्टा बघू. प्रधानजी माझं म्हणतो ते नाही खाली बसा. एक आहे आता प्रधानजी प्रधानजी एक वाटतंय आपल्या युवराज सिंग त्या पिल्ल्याला कशा तावडी बसलाय. हे कसं युवराजाला मारून आम्ही जंगलात फेकून दिला. ठीक आहे सेवक आपण ताबडतोब सारा सैन्यानिशी भिल्ले वस्तीवर चला. मी येतो तुमच्या पाठोपाठ. ठीक आहे ठीक आहे प्रधानजी. आजा चलते जा लवकर. युवराजाला तर मारून जंगलात आम्ही फेकून दिला आहे आणि ते जिवंत आई सुद्धा नाही. महाराज आपल्या युवराज गेले आता 2 दिवस झाले त्यांचा अजूनही पत्ता नाही. मला तुमच्यावर संशय येत आहे. अगदी बरोबर आहे. युवराजाला मारून आम्ही जंगलात फेकून दिले आणि आता तुमची पाळी. मला माहिती होतं अरे खाल्ल्या नाव म्हणून असं वाटलं तुझं वाट कुणाची पाहता. ठीक आहे अरे पाहूया कुणाचे दिवस संपले आहेत. ठीक आहे हा खरा शत्रू माझाच आहे. मी त्याला एक खात्याला पाठवणार आहे. ठीक आहे. अरे त्या दिवशी मरता मरता वाचतो आज तुला जिवंत सोडणार नाही. त्याच्या बापाच्या घड्याला भरले सर्व. अरे कुणाच्या बापाच्या घड्या भरले ते पाहूया. माझ्या लाडक्या